अजित पवार भुजबळांचीच भाषा बोलतात. शरद पवारांची जी भूमिका तीच भूमिका विरोधात असून भुजबळ आणि अजित पवार कसे घेतात. शिंदे फडणवीसांचा निर्णय फसला. अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली. आरक्षण फक्त निमित्त, खरा ट्रेंड तर पवारच घेऊन आलेत. नेमकं घडलंय का? मैं कैसे सत्ता के बाहर जाऊंगा? जो दे रहे हैं ना वो सत्ता के बाहर जाएंगे, क्यों ओबीसी और सारे जो लोग हैं ना एक है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून असलेले मतभेद पुन्हा एकदा समोर आले. मंत्रिमंडळ बैठकीत छगन भुजबळ विरुद्ध इतर मंत्री असे दृश्य दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच मंत्र्यांमध्ये शाब्दिक संघर्ष झाला आणि त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचे कान टोचल्याचं समजतं. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंसमोर ज्यांच्यामुळे वाद निर्माण झाला ते होते दादा गटाचे नेते म्हणजे छगन भुजबळ. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासूनच अजित पवार गटाच्या आमदारांमुळे मंत्र्यांमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची कोंडी होते आणि विशेषतः भुजबळ हे टार्गेट पॉइंटला असतात. नेमकं या बैठकीत काय घडलं तर राज्यमंत्री मंडळाची बैठक जी बुधवारी झाली, या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. बैठक संपताच कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी भुजबळांकडून करण्यात आलेल्या विधानांवरतीच आक्षेप घेतला. मराठा समाजाला आरक्षण द्या पण स्वतंत्र द्या, त्यांना ओबीसींच्या वाट्यातील आरक्षण देऊ नका असा मुद्दा छगन भुजबळांनी मांडला. त्यांच्या याच विधानावर काही मंत्र्यांनी आपापली मते मांडली तर काहींनी मंत्रिमंडळाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला असताना आता यात दुमत आणण्याचं कारण नाही असा आक्षेप घेतला. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी छगन भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीवर आक्षेप घेतला. ओबीसीतून आरक्षण दिले तर सरकार पडेल असं विधान भुजबळांनी केलं होतं. त्यावर शंभूराज देसाईंनी नाराजी व्यक्त केली. पण बीडमधील परिस्थिती बघितल्यावर रागाच्या भरात विधान केलं असं भुजबळ यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावरून मंत्र्यांमध्ये जुपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप केला आणि मंत्र्यांची कान उघडणी केली. महायुतीमध्ये विसंवाद असल्याचं चित्र बाहेर सर्वसामान्यांमध्ये जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना समन्वय ठेवण्याचे आवाहन केलं. परंतु भुजबळ जे बोलतायत ते डायरेक्ट सरकार पाडापाडीच्याच भाषेबद्दल बोलतायत. सुरुवातीलाच तुम्ही ऐकलंय की भुजबळ नेमकं काय म्हणाले. भुजबळांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये सामील करून घेतलं तर जे हे आरक्षण देऊ पाहतायत तेच सरकारमधून बाहेर पडतील, आम्ही पडणार नाही. याचाच अर्थ नेमकं भुजबळांच्या म्हणण्यानुसार जर लावायचं जर ठरला तर अजित पवार गट जो मागून आलेला आहे तो गट आता एकनाथ शिंदेंना शहाणपणा शिकवताना दिसून येतोय. दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांना विचारून अजित पवार गटाला देवेंद्र फडणवीसांनी सत्तेमध्ये सामील करून घेतलं होतं की नव्हतं हा प्रश्न गुलदस्त्यात जरी असला तरी एकंदरीत काय तर छगन भुजबळांच्या वक्तव्यांमुळे आणि अजित पवारांनी घेतलेली अलिप्त भूमिका या दोन मुद्द्यांमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेस फोडून एका प्रकारे पश्चातापच हाती येतोय. ना या मंत्र्यांचा काही उपयोग होतोय ना या आमदारांमुळे काही लाभ होतोय. दुसरीकडे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयही अजून झालेला नाहीये आणि या सर्व गोष्टी बघता अजित पवार गटाला सामील करून नेमकं भाजपानं साध्य तरी काय केलं असाही प्रश्न आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपाचं सूत चांगलं जुळलं होतं. 2 वर्ष होत आलेले आहेत, चांगलं सरकारही चालत होतं. मग अशामध्येच अजित पवार गटाला सोबत घेणं आणि जी भूमिका शरद पवारांनी मराठा समाजाबाबत घेतलीय तीच भूमिका विरोधात असताना सुद्धा अजित पवार आणि छगन भुजबळ घेतात. छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील, दोघांचंही मत असंच आहे. अजित पवार तर मराठा आहेत तरी सुद्धा दोघांचंही मत असंच आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. भलेही आता मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली असली तरी इतका मोठा समाज आरक्षणामध्ये सामील करून घेणं किंवा ओबीसी मध्ये सामील करून घेणं याला विरोध दाखवणं या सगळ्या गोष्टी जर एकंदरीत बघितल्या तर इतकी ही नेते दूधखुळी तर 100% नाही की यांना कायद्याचा अभ्यास नाही. सरकार आणि केंद्र सरकारची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया यांनी पार पाडावी. पुढे सुप्रीम कोर्टामध्ये तशाही याचिका दाखल होत आहेत. तिथे काय होईल नाही तो लढा दिला गेला पाहिजे. पण सरकार म्हणून आपली भूमिका पार पाडण्याची महत्वाची भूमिका सुद्धा हे नेते घेत नसल्या कारणानं अजित पवार गटावरती संशय निर्माण होतोय. याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.